आमचे विद्यार्थी आता 4 दिवस सुट्टीत गेले होते. सुट्टीमध्ये त्यांना ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी तर त्यांच्याकडून झाल्या त्या घरामध्ये, नातेवाईकात, गल्लीमध्ये, तुमच्या जुन्या स्कूलमध्ये जाऊन शेअरिंग करायचं. जुने मित्र, जुना स्कूल, जुने टीचर. त्यापैकी काही खूप मुलं घरी गेले आणि वेगवेगळ्या त्यांच्या स्कूलमध्ये काही गेले, शेजाऱ्याकडे गेले आणि मुलांना आपल्याला चांगलं असलेल्या, माहीत असलेल्या गोष्टी शेअरिंग करायला सुरुवात केली. आपण काही प्रातिनिधिक स्वरूपाने काही विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. मैं जब अपने पहले स्कूल में गई थी तो मैंने सबसे पहले उन्हें बताया था अक्षर, मोती, वाचनात् गति, गणितात्मति, वाग्नात्मति, ये सब उन्होंने नोटबुक में राइट कर दिया और उन्होंने कहा कि जब कल असेंबली होगी हमारे स्कूल की तब मैं उन सबको मैं बताऊंगा. और फिर उसके बाद मैंने हैंड राइटिंग देखी, फिर मैंने उनको 40-12 खड़ी और जब मेरे पापा मेरे सामने तो उनको भी बहुत अच्छा लग रहा था कि मैं आगे आके टीचिंग कर रही हूँ. और फिर मेरे जो सर थे उन्होंने कहा कि मेरा कॉन्फिडेंस पहले से डबल हो गया है कि मैं आगे आके सर के सामने टीचिंग कर रही हूँ. और मैंने यूनिटी फॉर क्रिएटिविटी, सेल्फ क्रिएटिविटी है सब बताया. और बच्चे मुझे कह रहे थे कि तुम मत जाओ, मुझे और सिखाओ. और सर ने बोला कि अगली बार जब तुम आओगी तब पूरा क्लास में तुम्हें सौंप दूंगा. इतना उनको अच्छा लगा. उनको एकदम प्राउड फील हो रहा था कि मेरी स्टूडेंट इतनी अच्छी बन रही है. थैंक यू. हाँ, प्राइज दिया, प्राइज दिखाओ. हाँ, ऐसा ऐसा दिखाओ. हाँ, चलो नेक्स्ट. मनवा. मैं अपने पापा के स्कूल में गई थी. उनकी क्लास में सीखा है मैंने 12 खड़ी. वो बोले दीदी आपकी स्कूल बहुत ही अच्छी है. दादाजी के साथ भी उन्होंने एक दिन पापा ने कॉल किया था. उस दिन उन्होंने बात की थी उनको. और उस दिन वो बोलते थे दादाजी को कॉल लगाओ तो लगाया था पर दादाजी शायद प्रोग्राम में थे उस दिन तो दादाजी रिसीव नहीं कर पाए. और उनको बहुत मज़ा आया. हैंड राइटिंग भी देखी उन्होंने और दादाजी ने मुझे दी. थैंक यू. आपने अपने पुराने स्कूल में क्या करा है? उसके पापा का स्कूल, उसका स्कूल देखा. पापा जहाँ टीचर है उस स्कूल में पापा लेकर गया. उन्होंने उधर बच्चों को इनको सिखाने को लगा. उस स्कूल के बच्चों को उन्होंने सिखाया, टीचर को सिखाया. टीचर बैठे थे, पापा भी उसके क्लास में बैठे थे, बच्चे भी बैठे थे. मैं जब अपने स्कूल में गई थी तब मेरे टीचर्स को मैंने सिखाया था 12:40. तभी टीचर्स ने बोला कि यहाँ पे तो कुछ नहीं सीख पाए पर वहाँ पे भी आपने सब कुछ मतलब हैंड राइटिंग अच्छी हो गई, रीडिंग भी अच्छी हो गई. तो है ना वहाँ पे ही अच्छे से पढ़ना. कभी दादाजी का साथ मत छोड़ना. अभी तू इतना ही पढ़, पूरा 12th तक पढ़ना आता है. एजुकेशन भी अच्छा है वहाँ पे. थैंक यू. गुड. प्राइज दिखाओ. चल दिखा. मी माझ्या पहिल्या आधीच्या स्कूलमध्ये गेलेलो तेव्हा मॅडम सगळे म्हणायला लागलेले की हा यशच आहे का, याच्यातली फारच बदल. मी माझी नोटबुक रीडिंग सगळ्याला दाखवली. सगळे म्हणायला लागले की हा पहिला आधी टाकाऊ होता. टाकाऊकडनं दादाजींकडनं टिकाऊ कसं व्हायचं हे दादाजींकडनं शिकायचं असतं. म्हणून दादाजींनी मला रीडिंग आणि हँडरायटिंग ते मला डेव्हलपमेंट करून दाखवली. माझ्या प्रिन्सिपल मॅडम म्हणल्या की तू आहे ना पहिला टाकाऊ होता, आता तू या शाळेमध्ये ये आणि टीचर बन. क्या बात है. या शाळेत येऊन टीचर होऊन या शाळेत ये असं त्याच्या पहिल्या स्कूलच्या प्रिन्सिपलने त्याला आमंत्रण दिलंय की ये निमंत्रण दिलंय की तू पुन्हा तिथं राहा आणि 10वी-12वी केल्यावर तू पुढं टीचर हो आणि तू तिथं जे काय बेसिक आहे ते आमच्या मुलांना शिकवण्याकरता तू या शाळेमध्ये टीचर बनून ये. काय पाहिजे या. मी जेव्हा पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेलो तेव्हा सर्व शिक्षकांच्या पाया पडलो व सर्व शिक्षक मला म्हणाले तू पहिला गणेश राहिला नाही, तुझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. मी सर्व नोटबुक घेऊन शिक्षकांना दाखवल्या. सर्व शिक्षक बोलले तुझे हँडरायटिंग इथल्या शाळेपेक्षा तिथे जाऊन खूप छान झाले आहे. आणि सर्व शिक्षक बोलले तू 1ली ते 7वी वर्गामध्ये जाऊन सर्व मुलांना हँडरायटिंग डेव्हलपमेंट करायला शिकव.
होतो. नंतर मी 7वीच्या वर्गामध्ये 12 कधी शिकवली. नंतर त्यांना पण थोडंसं रायटिंगमध्ये मदत केली आणि त्यांची पण थोडीफार हँडरायटिंगमध्ये डेव्हलपमेंट झाला. सर्व शिक्षक मला बोलले, तू या शाळेत आदर्श विद्यार्थी होता, पण तिथे जाऊन पण तर खूप खूप शुभेच्छा. तू कलेक्टर होशील याची आमची अपेक्षा आहे, असे मला प्रिन्सिपल सर बोलले. थँक्यू. त्यांची मम्मी रुपाली आठवड्यातून 5-6 फोन ऑलमोस्ट डेली फोन असतो. काल ती आली पण मी थकलेलो होतो 5 वाजता 6 वाजता. तर बऱ्याच पालकांची मला भेटण्याची इच्छा होती, पण माझे मित्र गेले, मी नाराज झालो. मित्र गेल्यावर सर्वांना गुड बाय केलं गाणं म्हणत कभी अलविदा ना कहना. आणि ते थकून गेलो. तिथून इथं आलो, मग साबणे अशोक सरांकडे इथं पोच केलं आणि पटकन जाऊन मी बेडवर पडलो. थोडेसे मुलांकडनं पाय दाबून घेतले. नेमकं 10वीची मुलं आलेली होती काही, आणि मग मला मी थोडंसं तरी असते. फक्त एका पालकाची माझी भेट झाली, सचिन पण बॉम्बेचे. त्यांची थोडीशी भेट झाली. आता पाऊस मग रिलॅक्स झालो. तर त्याची मम्मीची खूप इच्छा असते दादाची. तिने तिथून फोन होता, दादाजी राखी आणले होते, तुम्हाला भेटायचं होतं, राखी बांधायची होती. सॉरी नेक्स्ट टाईम. चला हे पिल्लांनी देखील त्यांच्या शाळेत जाऊन तिथं शिकवलं, लहान लहान भेट दिले. त्या शाळेमध्ये जाऊन असे खूप मुलं आहेत. आणि त्यांनी गेला होता ना स्कूलमध्ये, तू काय म्हटले सर? तुला काय म्हटले? हो, छान छान शेअरिंग. त्या दृष्टीने पालकांनी घरी मुलं येतात त्यावेळेस त्यांच्या जे आलेले जे उतरलेले गुण आहेत, ज्या काही त्यांच्याकडनं चांगले गुण होतात, त्याचं कौतुक करा. तुमच्या नातेवाईकांना दाखवा, गल्लीमध्ये दाखवा, गावात दाखवा, तुमच्या स्कूलमध्ये बनवून दाखवता. आणि कधी त्या स्कूलमध्ये गेलं, त्या लोकांना भेटलं तर पहिला नमस्कार, आपल्या पद्धतीचा नमस्कार, आपले संस्कार, आपली संस्कृती पूर्ण जिथं जिथं तुमच्या प्रत्येक गावात गेली पाहिजे, तुमच्या हजारो नातेवाईकात गेली पाहिजे. तुम्हाला लागलेल्या चांगल्या सवय काही मुलांनी सांगितलं आहे की सर्वात इतकी खुशी आमची की मम्मी पप्पा खुश झाले. मी पूर्वी आता एक कॉलेजच्या मुलाचं हे आलेलं आहे, काय नाव त्याचं पहा, तर त्याच्या आईने वडिलांनी देऊन टाकलं. दादाच्या पूर्वाला फार चुजी होतं जेवणात, ही भाजी नको, ही भाजी पाहिजे, हे जेवण नको ते. यावेळेस त्याने एकच महिना कॉलेजमध्ये 1-1.5 महिना करून राहिला. काय नाव सरोदे सचिन सरोदे, सार्थक सचिन सरोदे. तर सार्थकच्या वडिलांनी पाठवलंय की आज डाऊन झालं. तर त्याला दादाजी एक कण मुष्टा नाही, आणि त्याला सवय जेवणाची इतक्या सुंदर लागल्या, इतके कॉमेंट्स इतके तुमच्याबद्दलचे, जेवढे तुमच्याबद्दल काय झाला हा पालकांनी आम्हाला व्हॉट्सअपवर सत्य पाठवायचा, खोटं नाही. जो बदल झाला तो बदल नक्की कर. एखादा मुलगा चुकला असेल, तो पूर्वी असा चुकीचा वागत नव्हता, पण घरी गेल्यावर 4 दिवसामध्ये तो जर थोडा चुकीचा, मुलगी असतो मुलगा, तो सुद्धा आम्हाला दादाची पूर्वी सवय नव्हती, पण त्याला चुकीची सवय लावली, हे पण सांगायला हरकत नाही. आम्ही करेक्शन करू. इथे एखादे टीचर चुकत असतील तर ते पण सांगा की दादाजी मुलांनी मुलीने तिथं सांगितलं नाही, पण काही टीचर काही चुकतात, तर प्लीज आम्ही आमच्या मुलाने असं सांगितलं. कोणी गडबडायचं नाही, घाबरायचं नाही. एखाद्याचे मुलं सामान्य टीचर कमी पडत असेल, त्रुटी असतील, काही चुका होत असतील, आम्हाला आमच्या कानावर नाही, आम्हाला काही 24 डोळे नाही, 2च डोळे, 2च कान आहे. सर्व पाहता आम्ही थकून जातो, सर्वांना माहिती आहे. पण काही मुलांकडून त्रास होत असेल, शिक्षकाकडून होत असेल, काही विषय समजत नसेल, काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटत नसेल, तर त्या पालकांनी जरूर इथं कळवावं. आणि तुम्ही किमान त्याच्या अगोदर 10-5 गोष्टीचं त्या बालकाचं कौतुक 4-2 गोष्टीचं यावं. त्यानंतर तुमच्या अडचणी देखील सांगावे, सर्व सांगावं. पण फक्त माझ्याशी जर फीबद्दल, याच्याबद्दल, पैशाबद्दल माझ्याकडे विषय काढला की मग मला पालकांच्या बद्दल अजिबात इच्छा कर. मला आता पैसा
फी मी याच्या बाहेर गेलेलो आहे. मनी मॅटरमध्ये मी अजिबात पडत नाही. कारण मी तिथे येताना 2-4 पालक अर्ज घेऊन पुढे पडत होते, दादाजी दादाजी. मला घृणा निर्माण झाली. मला कोण आवडेल जो फक्त दादाजी तुम्हाला भेटायचं आहे. मुलांबद्दल जे काही आम्हाला चर्चा करायची थोडंसं त्यांच्या गुणाबद्दल त्रुटीबद्दल ते मला आवडेल. परंतु सतत आले का फक्त का तुम्हाला फीची मुदत मिळाली ती काहीतरी व्हावं ते कागद घेऊन माझ्यासमोर आला की तो किंवा एखाद्या पालकाने विषय काढला. त्याला 2-3 पालकांचे फोन उचलण्यात आले परवा काल. काय आहे काय काय हॅलो नमस्कार नमस्कार दादाजी काय झालं 40,000 होते 20 राहिले 20 वर्ग होते 30 राहिले. अशी भाषा आली की मी फोन ठेवून देतो. मी सांगतो ऑफिसला करा प्लीज. ज्याने माझ्याबरोबर आता पैसे फीची भाषा काढली तुम्हाला मुदत देते. तुम्ही परस्पर अर्ज केले तर तुम्ही त्या अर्जावर मी आल्यानंतर मला जी तारीख वाटली होती ती मुदत दिली. त्या मुदतीत तुम्ही तुमची फी भरून टाकायची. ती मुदत दिली ना. असं एकेने कमी मुदत देत नाही देतो पण तुम्ही शब्द पाळा आणि त्यानंतर परत नका. तो असं ती परतही काय अडचण आली ओके परत थोडीशी मुदत पाहिजे. पूर्वी जास्त मुदत दिली आता थोडी पाहिजे. ती ऑफिसला अर्ज द्या. ऑफिसचे लोक माझ्याकडे येतात. तुम्ही ज्या दिवशी माझ्याकडं पैसा फी बस फी एक तिथं सांगा किंवा स्कूल फी हॉस्टेल फी तो कोणत्याही पैसा मॅटरबद्दल माझ्याशी बोलला तर प्लीज तुमच्याबद्दल माझ्या मनात आत्मीयतेचा जो भाव आहे तो शून्य होईल. मला इंटरेस्ट नाही त्याच्यात. आज आणखी एक सवय कोणाच्या घरी गेलो तर 50 वर्ष झाली मी कधी म्हणतो नाही तुमच्या मुलाला ॲडमिशन आमच्या शाळेत. मुलं येतात लहान लहान मुलं येतात पालकांबरोबर. ते पालकच बघा दादाजी हा पुढचा तुमचा भविष्यातील हा मेंबर आहे. ही बेटी आणि छोटी ही तुमच्याकडे टाकायची. मी काहीच बोलत नाही फक्त स्माईल देतो. पण मी म्हणणार असं कधीच म्हटलं नाही तुमची लहान मुलगी आमच्याकडे टाका हा तुमचा लहान मुलगा आमच्याकडे. आमच्या हजारो नातेवाईकांपैकी मी धनवड सर थांबा आमच्या हजारो नातेवाईकांपैकी मी कुणालाही तुमचे मुलं शाळेत टाका असं म्हटलेलं नाही. हजारो नातेवाईक त्यांच्या घरी गेलं तर तेच म्हणतात दादाजी पण याला तुमच्याकडे टाकायचं तिला तुमच्याकडे. पण ते म्हणताना मी शांत ऐकतो. पण ज्यावेळेस पालक म्हणतात काही 2 मिनिटे सांगता नाही बघतो. ज्यावेळेस पालक म्हणतात हा फार त्रास देतो या भडव्याला तुमच्याकडे टाकायचं ही खूप खोड्या करते ही खूप त्रास देते म्हणून तुमच्याकडे. मग त्या नातेवाईकाबद्दल माझ्या मनात घृणा निर्माण चीड निर्माण होतो. तो का टाकतो इथं तुम्ही का असं विषय घेता की तो त्रास देतो म्हणून तुमच्याकडे टाकायचा. ती त्रास देते म्हणून तो नालायक आहे म्हणून ती नालायक म्हणून टाकायचं. तर ते पालक मूर्ख आहेत. ते नातेवाईक मूर्ख असतात. अति मूर्ख नातेवाईक पालक आहे नातेवाईक. जे मुलगा आपली मुलगी लहान बाळ मुलगी किंवा मुलगा नालायक असं म्हणून आणि तर त्रासदायक म्हणून खोडकर म्हणून ते तुम्ही टाकायचं जे बोलतात ते पालक योग्य नाही. ते पालकच नालायक असतात. ते मूर्ख असतात ते पालक. म्हणून असं कधी म्हणायचं नसतं पालकांनी. मी जर माझ्या सिया सात्विकला उद्या एखाद्या कॉलेज टाकायचं मी म्हटले सियाशी खोडीची आहे सात्विक या खोडीचं कशाला सांगतो तो कशाला सांगायचं का चव घालून घेतात स्वतःची. नंतर काही पालक असं सांगतात चुकीचं त्याला दाखवू नका का त्याची आई आली तर त्याला आईला भेटू देऊ नका. काही आई म्हणतात याचे वडील आले तर भेटू देऊ नका का दादाजी आम्ही लागत तर लिखी देतो भेटू देऊ नका. याला याच्या नातेवाईकाला त्याला भेटू देऊ नका. सांगतात आम्ही हो हो म्हणतो आले तर आम्ही भेटू देतो. त्या मुलाला विचारते तुझं कोणी आणले की आत्या आहे मावशी तुझे पप्पा आहे तुझे तुमच्यामध्ये कटकट झालेलं आहे तुला भेटायचं का. तो म्हणतो हा भेटायचं. ती मुलगी म्हणते हो भेटायचं. आम्ही फक्त प्रिकॉशन घेतो गेटच्या आतल्या बाजूला ठेवतो भेटू देतो. त्यांचा काही खाऊ वाटला तर तो पॅकेज चांगला असेल तर आम्ही त्याला देतो. उद्या तुमच्या मनात संशय आम्हाला संशय म्हणून ते चेक करतो काय खायचं आणलेलं ते देतो. तुम्ही जरी नाही म्हटलं तर आमचं हृदय वेगळं असतं आम्हाला. तुमच्या कटकटी असेल तर बाळाची इच्छा असते. ज्या आईला वाटतं माझ्या मुलाने बापाला भेटूच नाही आणि त्या मुलाच्या मनात असते बाप पाहावं बापाला भेटावं. ज्या बापाची इच्छा असते मुलीने आईला भेटू सुद्धा नाही तिचं सावली पडू नये
पण त्या मुलीला त्या मुलाची इच्छा असते माझी आई मी पाहावी. ती 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले माझी आई जवळ आलेली, आम्ही भेटू देतो. तेव्हा कधीही ॲडमिशन करता असं मुलांचे त्रुटी दाखवून आणि त्याचं व्यंग दाखवून आणि ॲडमिशन देऊ नका. कधी माझ्या नातेवाईकांनी सुद्धा माझी नेहमी विनंती की मी कधीच कोणाला म्हणत नाही की तुमची मुलं टाका, पण पालकांनाही म्हणत नाही टाका. तेव्हा तुम्ही करायचं नाही. दुसरी ती गोष्ट मला आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पैशाची फीची अडचण आहे. तुम्ही ऑफिसला अर्ज करा, ऑफिसवाले माझ्याकडे, तुम्ही माझ्याकडे फीच्या बाबत आणि पैशाच्या बाबत समोर येतात. तुम्ही अत्यंत आम्हाला मिळालेले चुकीचे पालक, अत्यंत चुकीचे पालक. आम्ही डोक्यात ठेवतो पालकाचं हे ॲडमिशन चुकलेलं. हे पालक डायरेक्ट किती येतात, दादाजी 2,000 कमी करा, 4,000 हे करा, दादाजी मुदत द्या, दादाजी आमचं करा. माझ्याकडे येऊ ऑफिस किंवा त्याबाबत मॅनेजर पूर्ण मॅनेजची बोलू. मॅनेजमेंटच्या लोकांना मंडीबद्दल तुम्ही बोलून द्या. कसं ऑफिस आहे, तुम्ही फक्त टीचिंगबद्दल टीचरबद्दल बोला, पैशाबद्दल ऑफिसमध्ये बोला, अर्ज द्या. टीचिंगबद्दल टीचरबद्दल बोला, अर्ज द्या. आमच्याकडे बोलताना शिस्त आणि संस्कार सोडून माझ्याबरोबर कुठेही कोणताही विषय काढायचा नाही. तो स्वर्गाचा विषय, आनंदाचा विषय. अलग लक्षात अतिशय महत्त्वाचं. फक्त दादाजी याला छान वळण लागलं, याचे संस्कार बदलले किंवा दादाजी याला या संस्काराची गरज आहे एवढं सांगा. दादाजी या शिस्तीची गरज आहे, याचा हा शिस्तीला इथं कमी पडतो. तुम्ही याला एवढी शिस्त करता तुमच्या स्टाफला. आणि काही लोक मला काम सांगतात, मला त्या लोकांचं खूप असेल, दादाजी याचा अभ्यास करून घ्या बरं का, दादाजी याला थोडं ठोकून काढा बरं का. इतका मूर्ख पालक, डे स्कॉलर आणि हॉस्टेल, अत्यंत मूर्ख पालक ओळखायचा. तो मला येऊन सांगतो, मला काम सांगतो, बोलण्याची अक्कल नसते काही लोकांना. कुणाचं कशी बाजू मांडायची. आपण जाऊन सांगू को मोदीला, मोदी साहेब उद्याची उद्या ना फौज पाठवा पाकिस्तानवर हल्ला करा, चीनवर एक 2 बॉम्ब टाकून द्या. असं नसतं ते. असं बावळ शब्द म्हणून त्याच्या पालकांना मूर्ख मानण्यापेक्षा दादाजी याला ठोकून का, दादाजी तुम्हाला सगळी परवानगी पाहिलं का. हा काय राष्ट्रपतीच्या पोटचा आहे शब्द. माझा वाईट आहे पण लक्षात व्हिडिओ जाणार आहे. कुठला आहे हा डायरेक्ट सांगतो, दादाजी तुम्हाला सगळी परवानगी. अरे बापरे, तुम्हाला सगळी परवानगी. मला सांगतो दादाजी तुम्हाला सांगतो त्याला ठोकून काढा, पण बोलतं चांगलं झालं पाहिजे. आणि तू कसा आहे, तुझ्याच विहिरीतलं पाणी तुझ्याच खाणीतला दगड आहे, तू कसा आहे, तू कशी आहे बाई, कशाला असं बोलतात. म्हणून थोडंसं हा व्हिडिओ ऐका, कसं बोलायचं पालकाने शिकवा. तुमच्या पालकांना आता घेऊन बोलत असं दादाजींबरोबर. दादाजींना काय बोललेलं आवडतं, कोणत्या विषयावर बोललेलं आवडतं, त्यांनी फक्त तुमच्या मुलामध्ये झालेल्या बदलावर बोलायचं, बस काहीच नाही. राहिलेला बदल नसेल तो लेखी मला कळवा, व्हॉट्सअपवर पाठवा, मला ऑफिसला पत्र देऊन टाका की या मुलामध्ये या मुलीमध्ये पाहिजे तो बदल नाही. तो मी शिक्षकांना सांग, माझं काम नाही. मी आनंद, माझा म्हातारपण, माझं जे आता माझी स्थिती वयाची किंवा माझ्या याची, तो आनंद त्या वयात आनंद घेण्यासारखं तुमच्या बरोबर आहे. माझं काही काम नाही. आय एम नायदर प्रिन्सिपल, नॉट टीचर, नॉट यू, नॉट काही नाही. मी कोणीच नाही. या शाळेचा काही संबंध नाही माझा. पण ज्यावेळेस फार विचित्र पालक आहे, दरवर्षी 15 पालक, दादाजी याला ठोकून काढा, हिचा बेग पहा, त्याला अंक करा. मी शांत मोठा श्वास टाकून देतो आणि सांगतो, हा पालक शक्य त्या शाळेतून काढून टाका. मुलाला नाही, पालकच काढून टाका. आहे ना, विदूषक पालक आहे. मी अनेक विशेषण वापरले, असं कधीच करू. कौतुक करा. तुमच्या शाळेवर जे व्हॉट्सअपवर कॉमेंट्स आलेले पाहिजे. तुम्हाला काय आवडलं काही नाही. काल साध्या माझ्या मित्रांची जी मीटिंग झाली, गेट टुगेदर झालं, मला 35, 40, 50 कॉमेंट्स इतके सुंदर आले. खूप आनंद आहे. त्यातले काही मी वर पाठवतो, काही मी स्वतः वाचतो. हे जे चाललं त्याचं तुम्हाला तुमच्या ज्या भावना आहेत ते सीधा बेटर, तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही त्या कॉमेंट्स करा. तुम्ही शिका ते व्हॉट्सअपवर कॉमेंट्स टाकायचे, काय आवडलं काय नाही.
ते शुद्ध अशुद्ध चालेल, शिकून घ्या. मला मोबाईल चालवता येत नाही बोलू नका, तर त्या पद्धतीने चालेल. म्हणून मग सांगत होतं या मुलाचे किंवा असे काही या मुलीच्या वडिलाचे खूप सुंदर कॉमेंट्स असतात, आम्हाला एनकरेजिंग असतात. या मुलीच्या या मुलाच्या रुपालीच्या काय कॉमेंट्स, असे जवळजवळ 50-60 पालक आहेत ज्यांचे कॉमेंट्स अतिशय, आणि ती आमची शक्ती आहे, ती आमची एनर्जी आहे. तुमच्या हजारो मुलांची एनर्जी या काही 50-60 पालकांमुळे वाढते, काही माझ्या मित्रमंडळींमुळे वाढते, काही लोक पर्सनली माझ्या इथं बोलत असतात. अनेक वार्ताहर असतील, अनेक उद्योजक असतील, अनेक व्यापारी असतील, अनेक शेतकरी असतील, अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, साधू, संत, महात्मे येऊन ते बोलतात, ते स्फूर्ती देतात. परंतु ज्याला कमी चुकीचं बोलता येत नाही चांगलं, त्यांनी दादाजींकडे फक्त नमस्कार करून निघून जायचं. तुमच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला प्लीज ॲडमिशन पुन्हा नाही परत ऐका. मी ॲडमिशन घ्या या शाळेत, आई शपथ माझ्या भावांच्या नातवांचा सुद्धा शब्द काढत नाही. माझ्या मुलींची मुलं असतील किंवा मामा मावशींच्या घरातले लोक असतील तर कोणच नाही, मी कधीच नाही. फक्त माझ्या काल मित्रांना मात्र बोलतो की इथे स्कीम केली मी की जो डांगे सराचा बालमित्र आहे शाळेतला मनमाडचा, त्या बालमित्राच्या मुलाला जर इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकरता स्कीम आहे ती फक्त डिक्लेअर केली. तर त्यांच्याकरता 25% फी, म्हणजे 1 लाख असं जर त्यांनी 75,000 भरायचे, 25,000. तर त्यांचा तो ब्लड रिलेशनमध्ये त्यांच्या मुलीचा मुलगा किंवा मुलाचा मुलगा किंवा त्यांचा नातू पंतू, इकडून नातू पंतू असेल तरच त्याला आहे. आणि असं जवळजवळ 20-22 मुलं आपल्याकडं माझ्या मित्रांच्या घरातले आहेत. काही शिकून गेले, काही आता 15-20 शिकत आहेत. आणि 15-20 शिकून गेलेले मित्र माझे जे वेगवेगळ्या स्कूलचे कॉलेजचे जे मित्र होते, त्यांच्या मुलांना जे क्लासमेट होते माझे, त्यांच्या मित्रांच्या मुलांना 25% डिस्काउंट दिलेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना ब्लड रिलेशन, त्यांच्या भावाचा मुलगा नाही इथं, त्यांच्या हे नाही, अशा पद्धतीने एवढं फक्त डिक्लेअर. पण कधीही कुणाला ॲडमिशन नाही तो कोर्स नाही. आणि परत एक आहे का, पुढच्या आता समोर ठेवतो, पुढच्या वर्षाचं ॲडमिशन कन्फर्मेशन 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरला ज्यांनी पुढच्या वर्षाचं ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, 31 आपण जपून ठेवा, हा मोबाईल हा व्हिडिओ जपून तुमच्याकडे राहील. 31 डिसेंबरला 2022ला ज्याने इथं ॲडमिशन घेतलेलं आहे पुढच्या वर्षाचं, तुम्हाला अजून 2-4 महिने निर्णय घ्यायला, तुम्हाला स्कूल आवडलं का नाही आवडलं. 31 डिसेंबर नंतर तुमचं ॲडमिशन इथं करत नाही, अजिबात नाही. स्कूल मिळेल, हॉस्टेल नाही मिळेल. तुम्ही आग्रह केला तर स्कूल मिळेल, हॉस्टेल नाही. मी नवीन बिल्डिंग बांधण्याच्या इच्छेत नाही, मी नवीन हॉस्टेल चालू करण्याच्या इच्छेत नाही. कारण आमची आता इतकी एनर्जी इतकं नाही, जे छोटं आणि हाच आनंद घ्यायचा, विनाकारण वाढवायचं नाही. आता मी कधी हॉस्टेल बांधलं 500,000 मुलांचं, तर पुढच्या वर्षी ते भरेल. पुढच्या वर्षी 500 मुलांचं, याच वर्षी चाललं असतं. 550 मुलं मीटिंगला होते, तसे 1150 मीटिंगला आहेत. पण त्यात ते 500 मला कच्चे होते, आता 550 घेण्यासारखे होते. पण तेही मुलं आपण घेतलेले नाही. म्हणजे यावर्षी 550 मुलांचं हॉस्टेल चाललं असतं. पण परत हॉस्टेल, परत मेस, परत स्टाफ, परत कॉट, परत फर्निचर, काही कोण दादाच कसे उभे राहतात प्रत्येकाला. पुन्हा मॅडम किती पळते, ज्ञानेश सर किती धावणार, गीते सर, मौले सर, पवार सर किंवा जे आता तुषार सर आणि हे सगळे टीचर किती पळणार, थकतात ते आजही. टीचर बाकीचे घरी जाऊन विश्रांती घेतात, पण हॉस्टेलचे टीचर उभे आहेत, पाच इकडे सगळे उभे आहेत, सर्व श्लोक आहे. सर्व दिवसभर 15 ऑगस्ट झाल्यानंतर पहा मुलं बसलेले आहेत, ड्रॉइंग करत आहेत दिवसभर. हे इकडं तिथे सर, इकडे घे सर, इकडे धाबा. मी मोबाईल घेतो आणि इथं समोर असलेले हे आमचे नवले सर सुद्धा आहेत. तेव्हा हे सतत तिकडं पूनम मॅडम बसलेलं आहे, ज्ञानेश सर ऑफिसमध्ये. आम्हाला विश्रांती,
विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, जो जो रे बाळा जो जो. लक्षात ठेव, रात्रंदिवस तळमळ आहे. आणि तर त्या ठिकाणी पालकांनो ह्याच्या प्रातिनिधिक स्वरूपाने इथं इंटरव्ह्यू झालेले आहे. ते मुद्दाम मिक्स काही घेतले लहान मोठ्या वर्गातले. या मुलांनी तिथं जाऊन त्यांच्या स्कूलमध्ये भेटी दिल्या. त्या शिक्षकांनी प्रचंड कौतुक केलेलं आहे. अनेकांनी मी सांगितल्याप्रमाणे अनेक मुलं फॉलो करतात, पण काही मुलं काही पालक अजिबात फॉलो करत नाही. मी सांगितलं होतं 11 मुलांना 12 कडे शिकव. किती मुलांनी शिकवले आणि त्याचे नावं लिहून आणायला सांगितले होते. कोणाला शिकवली यादी द्या आणि बक्षीस घ्या. त्याने पाहिजे किती बक्षीस आहे. 12.5 लाख रुपयाचे बक्षीस आणून ठेवले आहेत मी मुंबई. टोटल आता आले तर सगळे आकडे 12.5. आणि जुना स्टॉक्स एक कपाट शिल्लक होतं. 12.5 लाख रुपयाचे बक्षीस यावर्षी. जो मुलगा 100 बक्षीस घेऊन जाईल, कमीत कमी 10, तो योग्य आहे. तेव्हा आणि 31 डिसेंबरला आम्ही पाहिजे ज्याला बक्षीस नाही मिळवता येणार त्याला एक ॲडमिशन आहे. पैसे पालक भरत असतील, ॲडमिशन घेत असतील, आम्हाला नको आहे ती मुलगी तो मुलगा. जो 100% आम्हाला फॉलो होतो, पालक आणि मुलगा मुलगी, पालक आणि मुलगा मुलगी, ज्याला रिलेशन टिकवता येतात. तुम्ही ऐकलंय की 57 वर्षापूर्वीचे माझे मित्र रिलेशन टिकून आहे. मी जर फारच खतरनाक होतो, कडक होतो, शिस्तबद्ध होतो, पण 57 वर्ष, परवा त्याच्या अगोदरचं 2 दिवसापूर्वी व्हिडिओ दाखवला का त्यातला देव मामा देशमुख, डॉक्टर गुलजार, डॉक्टर निमशे साहेब, सतीश वैजापूरकर आणि सगळे रामभाऊ लोंढे, आपले दुसरे कोण पुण्यनगरी, दिलीप खराब, भन्साळी, भावसाहेब भन्साळीबाई, तुमचे साबळे अण्णा, कोळशे सर, सुरसिंगजी पवार, असे खूप मित्र आहेत आमचे, शेकडो. यांचे रिलेशन 50 वर्षात माझे कधीच तुटले नाही. एकही मित्र तुटत नाही. नातेवाईक तुटतात, मित्र पण नातेवाईकांचा रक्ताचा संबंध असतो. तुटले तरी ते परत जोडले जाऊ शकतात, पण पालक तुटतात. कारण ज्या पालकांना दादाजी समजले नाही ते पालक इथे यशस्वी होत नाही. ते कसं तरी वेगळे त्यांचा कम्युनिकेशन चुकीचं असतं, त्यांना अप्रोच चुकीचं आहे. दादाजींना कधी यावं, कसं भेटावं, काय बोलावं, किंवा काही एखादी गडबड झाली तर कसं बोलावं, विश्वास कमी होतो त्यांचा, श्रद्धा कमी होते. आणि मग माझ्या अनेक पालकांचं मी कॉन्टॅक्ट तोडून टाकतो, जे पालक समजदार नाहीत. आलं लक्षात? किंवा ज्या पालकांची वाणी किंवा कम्युनिकेशन त्यांना माझ्याबरोबर जमत नाही, त्यांचे रिलेशन पुढे तुटले जातात. किंवा मुलं 9वी 10वीला आल्यावर जे मुलं चुका करतात आणि ते पालक डबल चुका करतात, मुलांची बाजू धरतात किंवा मुलांचं ऐकून घेतात आणि ते चुका करतात, मग त्या पालकांचं लाईफ टाईम रिलेशन तुटतं. म्हणून मित्रांचं तुटत नाही, नातेवाईकांचं तुटलं तरी जोडलं जातं. अलग लक्षात. जसं पाण्यामध्ये काठी मारली तर पाण्याचे 2 भाग होत नाही, तसं नातेवाईकात किती जरी निकृष्ट आलं, गैरसमज झाले, ते होत नाही माझे कोणाशी, पण थोडेफार जरी मी चिडलो, रागवलो तर ते नाराज असतात, पण नातं तुटत नसतं, रक्ताचं असतं ते. परंतु तुमचे आणि आमचे पालकांनो कच्चे धागे आहेत. आणि हे कच्चे धागे किती तुम्हाला जपता येतील ते तुम्ही पाहायचं. मी कशाला एवढे जपत बसू? हजारो कच्चे धागे मी कसं जपवायचे? तुम्हाला एकच धागा माझ्याशी, तुमचे माझ्याकरता तुम्ही हजारो धागे आहेत, पण तुमचा माझा एकच धागा आहे. शाळेचा तुमचा कोण आहे? एकच धागा आहे. आणि तो धागा तुटायला नको याची तुम्ही काळजी घ्यायची. मी आज खूप कालही थकलेलं आहे. आजही 15 ऑगस्ट झाल्यानंतर मग गावामध्ये आमच्या गावी गेलो होतो. तिथे 10-5 घरी जाऊन आलो वेगवेगळ्या ठिकाणी, आणि अनेक ठिकाणी गप्पा चर्चा किंवा शेअरिंग करून त्या लोकांना गायडन्स करावं लागतं मला. ते एवढे करून आजही रेस्ट नाही. आज दुपारी गावातून आल्यानंतर दुपारी मुलं लगेच घेऊन ड्रॉइंगला टाकलेले, थकलेले. तरी देखील आज सकाळपासून बक्षीस वितरण चालू आहे. बक्षीस कशाला दिले?
ज्या ज्या मुलांनी मला फोन केले, ज्या ज्या मुलांनी फोन केले त्या मुलांचं त्या सर्वांना बक्षीस केले. तुम्ही घरी गेल्यावर फोन केलाच पाहिजे. फक्त इथं दादाचे करतात, घरी गेल्यावर एक फोनला तुम्हाला ज्यांनी फोन केले ते उभे राहा. हे पहा तिकडे सर्व मुलं, एवढे मुलं यांनी फोन केलेले, या मुलांनी चक्कर आले, यांनी फोन केलेले, जाऊ दे बस कर खाली बस. यांनी फोन केलेले आहे आणि इकडे पहा न फोन केलेले खाली बस उभे राहा. ज्यांनी फोन केले इकडे पहा, बस. ज्यांनी फोन केले तिकडे वर पहा, ज्यांनी फोन केले इकडे पहा. त्या मुलांना आज दुपारी 2 वाजता बक्षीस देण्यात आले. ज्यांनी 11 मुलांना लोकांना शिकवलं त्यांना, ज्यांनी आमच्याकडं मी सांगितलं होतं अभ्यास नव्हता दिला, 11 लोकांना तुम्ही 12 खडी शिकवा. तुमच्या शाळेत जाऊन 12 खडी त्या मुलांचा मी सन्मान केलाय, सत्कार केलाय. दिवसभर बक्षीस तुमच्या घरात नाही देऊ शकत तुम्ही. असा दिवस नाही की मी बक्षीस दिलं. 365 दिवस बक्षीस चालू असतात. परवा माझे मित्र आले, एका मित्राला 10 ते 11 बक्षीस दिली. तुम्ही काही लोकांनी पाहिलं असेल 10 ते 11 किती होते पूर्ण मॅडम? 11 बक्षीस एका मित्राला दिली. मला द्यायचं आवडतं, बक्षीस द्यायचं आवडतं, काही मदत करायची आवडते, मला घ्यायचं आवडत नाही. तुम्ही साधा शाल श्रीफळ काही दिलं ते सुद्धा मी शक्यतो तिकडंच ठेवतो. तुम्ही दिलेलं मला खरं आवडत नाही. काही लोक कपडे घेतात, मला खूप आग्रह करतात, मॅडमला साडी घेतात, मला कपडे खूप भारी घेतात. दुकानदार सांगतात बेस्ट ऑफ द कपडा घेऊन द्या, सगळ्यात पांढरा भारी बोलताय, कडक बोलताय तो आमच्या दारात. मी नाही घेत, त्यामुळे कुणाच्या घरी जात नाही आणि ते कपडे घेतले मला नाही आवडत. म्हणून मला घ्यायला आवडत नाही, मला द्यायला आवडतं. प्लीज ह्या बसा खाली आवाज न करता. म्हणून पालक मित्रांनो, घरी जाताना देखील जे ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, जे मुलं फॉलो करतात त्यांचे ते माझे आल्याबरोबर मित्र होतात. ज्या मुलांनी मी सांगितलं त्या गोष्टी घरी गेल्यावर करत नाहीत त्या मुला मुलीशी मी पाहिजे आल्या 1 महिना मला त्यांच्यात इंटरेस्ट नसतो. हळूहळू बघ मग मी करून घ्यावं, पण मला ते आवडत नाही. ते मुलं आवडत नाही, त्या मुली आवडत नाही, ते पालकही आवडत नाही. घरी जे काही सांगितलं ते 100% फॉलो करणारे विद्यार्थी तेच या शाळेचं धन आहे, ते वैभव आहे. आणि जे लेझी आहेत, घरी काहीच फॉलो करत नाहीत. म्हणून असे मुलं, अशा मुली पुढच्या वर्षी आणू नका ठेवायचं. हे जे मुलं आहेत त्यांनी कम्युनिकेशन केलं, घरी गेल्याबरोबर 4 दिवसात 1, 2, 3, 4 काही फोन केले. मी विसरतो, समजा मिस कॉल 2-3 वेळा पडले, मी फोन मी स्वतःहून करतो काहीतरी अडचण. पण ज्यावेळेस फोन केला पैशाचा विषय घेतला, आय हेट द बँक्स. सॉरी म्हणतो, आय हेट, मला आवडत नाही. माझ्या फोनवरही त्या विषय घेऊ नका. मी त्याच्या सर्व बियॉन्ड गेलेलं आहे, मी बियॉन्ड गेलेलं आहे. एकाने सांगितलं लग्न केल्यावर दादाजी आम्ही फिरायला पुढं जायचो, जर मला जसा खड्ड्यात जातो खड्ड्यात. कशाला विचारतो, तो विषय माझा नाही. दुसऱ्याने विचारलं दादाजी राजकारणावर कोणी चर्चा केली, मला आवडत नाही. जो विषय माझ्या वयाच्या बाहेर गेला, माझ्या कार्याच्या बाहेर गेला, तो कशाला. मला काही विचारतो दादाजी पुढचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे, मी सांगतो तुझा बाप. कशाला हा प्रश्न विचारतात. तुम्हाला माझ्याशी काय बोलायचे समजलं, राजकारणाचा जर माझा विषय नाही कशाला बोलतो. जो विषय माझा नाही त्याच्यावर मला फक्त 2च विषय आहेत, मुलं, त्यांचं संस्कार आणि त्यांची शिस्त. बोला मग किती बोला, 365 दिवस पार तोंडाला फेस येईपर्यंत बोलतो. मुलांना संस्कार कसे द्यावे आणि शिस्त कशी लावा. आणि एकदा दोन्ही दिले का असाध्य ते काय सर्व साध्य आहे. सगळ्या सिद्धींचं कारण एकच आहे, शिस्त आणि संस्कार. सर्व सिद्धींचे मूळ काय आहे, शिस्त आणि संस्कार. शिस्त आणि संस्कार असेल तर आणि तरच तो स्टाफ, तो विद्यार्थी, ती मॅनेजमेंट आणि ते पालक पुढे जाते.
काही पालकांना मुलांना शिस्त लागवायची इच्छा आहे, पण स्वतः बेशिस्त पालक आहे. काल माझ्या पालक मीटिंगमध्ये मी पाहत होतो, ते बरेच पालक तिकडे बसलेले होते, पण 2-4 पालक मी पाहिले जे बेशिस्तच आहेत. ते इथं माझा हात आहे त्यांच्या लक्षात आहे, ते या आमच्या मित्रांमध्ये येऊन बसले. मित्रांमध्ये इथे येऊन मी पाहिले इथं बसलेले होते. लक्षात ठेवा, माझी नजर आहे, कावळ्याची नजर आहे माझी, आहे ना. म्हणून काकत दृष्टी, बकत ध्यान, श्वान निद्रा, ग्रह त्यागी, पुढे अल्पाहारी आणि ब्रह्मचारी, हे आपले नियम आहे. परंतु तुम्हाला सांगेल बोला, काकत दृष्टी, कावळ्यासारखी दृष्टी, बकत ध्यान, बगड्यासारखं ध्यान, श्वान निद्रा, झोप ही कुत्र्यासारखी पाहिजे. झटकन भू म्हटलं का लगेच उठतं, आवाज आला तोडतं. कावळ्याची दृष्टी शार्प असते. बगड्याचं ध्यान, तो मासा तिकडून निघाला 1 किलोमीटर तो पाहत राहतो. असा 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 मासा आला बरोबर तो मासा तो उचलतो, त्याचं ध्यान आहे, बकत ध्यान आहे ना. श्वान निद्रा, नंतर अल्प आहारी, कमी जेवणारा, पुढे नाही ग्रह त्यागी, घराचा त्याग करणाराच विद्यार्थी मोठा होतो. ज्याला इथं आल्यावर घरच्यांचं खूप ध्यान येतं, मला आईला भेटायचं, बापाला भेटायचं, मम्मीला भेटायचं, मला नाही राहायचं. ग्रह त्यागी नाही तो. ज्ञानाकरता घर सोडावंच लागतं. फार आमच्याकडं ऋषी मुनींपासून आहे, ज्ञानार्जनाकरता घराचा त्याग करावा लागतो. घराचा त्याग करावाच लागेल, म्हणून ग्रह त्यागी. आणि पुढचा आहे विद्यार्थी दशेत, तो ब्रह्मचारी पाहिजे. ब्रह्मचारी म्हणजे निवड लग्न नाही, त्याच्या मनात कधीच कुविचार आले नाही पाहिजे, कोणते चुकीचे विचार नाही. तो ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी मनाने राहायला पाहिजे, मेंदूने राहायला पाहिजे. लक्षात ठेवा, चुकूनही विचार चुकीचे नाही आले पाहिजे. ब्रह्मचारी असे हे षड लक्षण आहेत, 6 लक्षण. हा षड लक्षणे विद्यार्थी, आणि त्याच्या डोक्यात दुसरे विषय घालू नये. तसं डांगे सरांच्या डोक्यात फक्त संस्कार, शिस्त आणि नवीन पिढी सुसंस्कारित करणं आणि शिस्तबद्ध करणं, आणि मग त्यातून मग तुमच्या बाकीच्या अभ्यासाचे, ज्ञानाचे, विद्येची सिद्धी आपोआप प्राप्त होते, आपोआप होते. पण शिस्त नसेल तर काहीच नाही, संस्कार नसतील तर काहीच नाही. म्हणून मालकांजवळ शिस्त पाहिजे, बालकांजवळ आपोआप येणार आहे. एक घरून शिस्त आणि इकडून एक शाळेची शिस्त, दोन्ही मिळून एकत्र झाली तर मुलाचं कल्याणच कल्याण, कल्याणच कल्याण. परवा मी बॉम्बेला खरेदी करता गेलो होतो. 2 पालकांनी खूप सहकार्य केलं. त्यांच्या घरातली शिस्त पाहिजे, संस्कार पाहिजे, आत्मीयता पाहिजे, जो भाव पाहिजे. सचिन पड आणि दुसरे कोण, सोनोने साईनाथ समृद्धी, त्यांची मंडळी किरण, आणि इकडं वैशाली. खूप छान संसार, छोटी खाणी, खेड्यातले पोरं होते, कुठंतरी नगर जिल्ह्यातले होते, आणि ते खेड्यातले अत्यंत सामान्य परिस्थितीतले पोरं पुण्याला गेले. आज त्यांचे सुंदर फ्लॅट, एकाने तर फ्लॅटचं उद्घाटन माझ्या हस्ते करून घेतलं. मी असं शक्यतो करत नाही उद्घाटन, पण मला माहीत नाही, अचानक केलं. तर ते संस्कार पाहिले, ते भाव पाहिले, प्रचंड भाव, प्रचंड भाव. यावर्षी जे जोडलेले पालकांमध्ये 2 जण मला नवीन डायमंड सापडले. सचिन सापडला, साईनाथ सापडले, किरण सापडली, वैशाली सापडली. त्यांचे 2 मुलं सापडली, मुलं गुण. म्हणून दरवर्षी मी शोधात असतो बेस्ट ऑफ द पॅरेंट्स, सुसंस्कारित, शिस्तबद्ध, आणि ज्यांच्यावर जबरदस्त निष्ठा आहे, जबरदस्त भाव आहे, जबरदस्त या कार्यावर त्यांचा विश्वास आहे, असे पालक मी शोधत असतो. आणि ते मला हळूहळू दरवर्षी 10-5 पालक मिळतात. तीच माझी ऊर्जा आहे, तोच माझा. आणि त्या सचिन जे काय आडनाव त्यांचं, फड, त्यांना फडसाहेब म्हटलं तर त्यांना नाराज झाले. दादाजी मला फडसाहेब म्हणू नका, मला सचिन म्हणा. दुसरे ते सोनवणे भेटले, ते म्हटले दादाजी मला साहेब काय म्हणू नका, मला साईनाथ म्हणा.
किती प्रेम म्हटलं, किती असं वाटतं खरंच हे पहिल्या जन्मात माझेच मुलं असले पाहिजे आणि दुसऱ्या जन्मामध्ये परत मला त्यांचं सानिध्य त्यांच्या घरी जायला मिळालं, बसायला मिळालं. ते असे माणसं तुम्हाला जोडायची संधी पाहिजे आणि ते भगवंताच्या हातात. प्रत्येकाला वाटतं दादाजीने माझ्या घरी यावं, घरी यायची गरज नाही. इथं आल्यावर तुम्हाला बोलण्याची अप्रोच कसं आहे. आणि मी कुणालाही टॅक्स नसतो, माझ्यामुळं कुणाला मी त्रास देत नाही. वेळ घेईल थोडा, पण आर्थिक मी कुणाला आयुष्यात कधी नाही मला आवडत कुणाला टॅक्स देत. आमचे भोले साहेब आहेत, आमचे जैन साहेब संदेशचे, आपले संदेश लुंकड साहेब, संदेश माशिकाचे. आणि पुण्यामध्ये गेलं की लुंकड साहेब भेटले, नाव काय आपलं सुभाष बाबू लुंकड, की ते कुठूनही फोन केला तर चाललं. नगरला गेलं तर कॅदर साहेब, शरदराव कॅदर, कशा काही काम असो वेळ देतात. लुंकड साहेब वेळ देतात. नाशिकचं काही असलं तर भोले साहेब पटकन प्रेम देतात. लाईफ टाईम माणसं जोडलेले, लाईफ टाईम. त्यांचे मुलं शिकूनही गेले, लग्न झाले, त्यांना मुलं बाळ झाले, पण त्यांची नातं तुटत नाही. असं नातं जोडण्याची ताकद प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये एखाद्या दोन पाहिजे आणि त्यांनी हे नातं अतूट राहिलं पाहिजे. नाटकी नको. आता एक नवीन असेच एक पालक मला छान मिळाले, टेमकर म्हणून. त्यांची मुलगी आणि मुलगा आहे. मुलगी फार हुशार आहे, खूप बोलकी आहे, खूप प्रचंड भाव त्या मुलीच्या मनात तयार केला. और काय चांगलं आहे, पण थोडा डॅमेज आहे ना, थोडा आहे ना, थोडासा हट्टी आहे, त्रास देतो, पण प्रचंड भाव टेमकर साहेबांचा प्रचंड भाव. मागच्या वर्षी पुणा भागातले काही 2-4 पालक जोडले गेले. त्यात सर्वात उच्च माळुंकर आणि टोके साहेब, जबरदस्त. टोके साहेबांचे मेवणे, जाधव साहेब आणि बरेच काही तिकडं पालक आहेत. परंतु माळुंकर, नाव काय त्यांचं, विनोद सेठ वाळुंकर, टोके साहेब आणि जाधव साहेब, हे गोल्डन म्हणजे डायमंड्स मला मिळाले. मी भाग्यवान. हे माझ्या खिशातले डायमंड आहे, हे माझ्या खिशातले डायमंड आहे. सचिन झालं, साईनाथ झालं, हे खिशातले डायमंड. तुम्हाला होता येईल का? वेगवेगळ्या गावचे तुम्हाला होता येईल का? इथे 1 रुपया तुम्हाला खर्च नाही. उलट मी तुम्हाला अजून काही सहकार्य करा, पण निष्ठा लागेल. छत्रपतींना मिळालेले बाजीप्रभू नेताजी हंबीरराव मोहिते, आलं का नाही का, जीवा महाले, अजून यशाजी कंत, तानाजी मालुसरे, हे जे माणसं मिळाले तसे माझ्या स्टाफमध्ये तुम्हाला खूप वेळा माझे ऐकले, तसे पालकांमध्ये देखील अशाच सरदारांची मला गरज आहे. प्रत्येक गावात माझा एक सरदार पाहिजे. प्रत्येक गावात, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात एक सरदार, प्रत्येक जिल्ह्यात एक सरदार, प्रत्येक गावात एक सरदार. त्यामुळे तुम्हाला किती निष्ठेने जवळ येता येईल हे तुम्ही लक्षात ठेवायचं. परत सांगतो, डिसेंबर 31 शेवटची तारीख आहे पुढच्या वर्षाच्या ॲडमिशनची. आणि यातील जर कोणीच गेलं नाही बाहेर शाळा सोडून, तर पुढच्या वर्षी एकही ॲडमिशन नाही, नवीन एकही नाही. आणि इथं तर अशी स्थिती आहे, प्रत्येक पालकाचे 3-3, 4-4 ॲडमिशन त्यांनी थांबवलेले आहे. प्रत्येकाने प्रॉमिस दिले त्यांच्या नातेवाईकांना, माझे 2 ॲडमिशन, माझे 3 ॲडमिशन, माझं 1 ॲडमिशन. त्यांनी सांगितलं आम्ही दादाजींनी सांगून पुढच्या वर्षी मी काहीच करू शकत नाही, नाटक करू शकत नाही. तर तुमची ॲडमिशन फायनल आणि तुमच्यातले जे सोडून जातील तेवढ्या जागा राहतील. मला यानंतर एकही ॲडमिशन, मी ॲडमिशनला बसणार नाही. ज्ञानेश्वर पुन्हा मॅडम ॲडमिशनला बसणार नाही. आम्ही ओपन सगळ्याला जाहीर करू की 31 डिसेंबरला आम्हाला 550 मुलं घ्यायचे आहेत. 500च आहे, पण पृथ्वीमुळं 50 मुलं वाढवले, नाही तर आमची कॅपॅसिटी 500ची आहे. पृथ्वीमुळं 50 वाढले, 550चे आहे. 550 31 डिसेंबरला ज्याचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं नाही तेवढ्याच जागा भरल्या जातात. समजा 25 मुलं गेले, 25 जागा,
व्यक्ती त्याच्यापैकी 100 गेले तर 100 जागा, त्याच्यापैकी 400 गेले तर 400 जागा, आणि सगळे 550 निघून गेले तर मग 550 नवीन जागा. पण कोणी सोडून जाण्याच्या आज तरी तयारीत नाही. पण महिना या 2-4 महिन्यात जर कोणी नाराज झालं एखादं 2 ते सोडून जातील, आणि तेवढ्याच जागा त्या जाहीर केलं. कोण सोडून गेलं त्याचं नाव बोर्डावर लिहिलं जाईल आणि तेवढ्याच जागा भरल्या जातील. तेव्हा तुम्ही आजपासून सतर्क राहायचंय, अलर्ट राहायचंय. स्कूलचा प्रवेश तुम्हाला मिळेल, कारण आम्हाला स्कूलला 2 खोल्या वाढवायला झटकन वाढवत आहेत आणि 2 खोल्यात 50 बेंच आरामशीर वाढवता येतात. 25 एका वर्गात 25 किंवा 20-20 बेंच आहे, ते पटकन एका दिवसात खरेदी होते. बिल्डिंग आहे ती फास्ट करू, साधी पत्र्याची करू आम्ही, नंतर स्लॅबची करू. पण हॉस्टेल यापुढे यापेक्षा जागा सांभाळण्याची आमची क्वालिटी ठेवायची असेल, संस्कार द्यायचे असतील, शिस्त चांगली लावून ठेवायची असेल, तर आम्हाला यापेक्षा एकही मुलगा वाढवायचा नाही. कुणाला तुम्ही म्हणणार दादाजी तुम्ही आता कोणी आले का दादाजी माझे तोंडात, हो मी म्हणतो ओके ओके नक्की नक्की. दुसरं आलं का दादाजी एक ॲडमिशन आमच्या पाहुण्यांचं, हो हो नक्की. तिसरं तो दादाजी आमच्या गावचे 4 ॲडमिशन आहेत बरं का, तेवढे पक्के, हो हो. मग ते पालक म्हणतो तुम्ही तर हो हो म्हटले होते, मग काय केलं. म्हणून 31 डिसेंबर नंतर मी सांगेन, 1 जानेवारीला सांगेल ह्या जागा हे मुलं सोडत आहे, मी लगेच घेणार. या मुलीच्या पालकाचं पत्र, माझी मुलगी पुढच्या वर्षी नाही, ती जागा लगेच भरू. तो म्हणणार माझे हे 2 मुलं पुढच्या वर्षी तर नाही, ती जागा लगेच मिळून जाईल. आणि जो फर्स्ट येईल त्याला मिळेल, अर्थात त्याची इंटरव्ह्यू होईल आणि मग मिळेल. आता खूप कच्चे मुलं मला घ्यायचे नाही. यावर्षी कोरोनानंतर आम्ही खूप प्रमाणात कच्चे मुलं घेतले, ते डेव्हलप करण्याला खूप त्रास झाला. आणि आता जवळजवळ 95-98% मुलं लाईनला आले, 2-3% राहिले, होऊन जातील आता 2-3 महिन्यांनी दिवाळीपर्यंत. सोनं करू, सोनं, डायमंड होतील, डायमंड, वा वा होतील, वा वा, ग्रेट होतील, ग्रेट, मुली होतील, मुलं होतील. तेव्हा आजचा हा व्हिडिओ खूप जपून ठेवा. मी व्हिडिओ आज देतो, नूतन ॲडमिशन, पुढील वर्षाचं ॲडमिशन 2023-24चं या व्हिडिओचं नाव असेल काय, आज 15 ऑगस्ट लक्षात ठेवा. आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 कसं आहे, हात करा लवकर. 15 ऑगस्ट तिकडे पहा, 15 ऑगस्ट इंडिपेंडंट डे. लुक हिअर, पूनम मॅडम करा, सॅल्यूट करा, पूनम मॅडम आहे. लक्षात राहील सर्वांनी. 1 मिनिट, पालक बनतील आम्हाला अगोदर सांगितलं नाही. 15 ऑगस्ट अजून 15 दिवस ऑगस्ट से सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 4.5 महिने आहेत तुम्हाला निर्णय घ्यायला. आणि ज्याला घ्यायचा हँड्स डाऊन, त्याने आजच उद्यापासून ॲडमिशनला पुढच्या वर्षाच्या, नवीन नाही जुन्यांनी, नवीन नाही जुन्यांनी उद्यापासून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. उद्यापासून 4.5 महिने आहेत, 550 मुलं घ्यायचे, 4.5 महिने आहेत, ते कन्फर्म करा. आणि 1 जानेवारीला तुमचं इथं कन्फर्म केलेलं नसेल ॲडमिशन, तर ते ॲडमिशन रद्द झालं, कॅन्सल झालं असं गृहीत धरून, मला माहीत नव्हतं, मला कळालं नाही, मी व्हिडिओ ऐकला नाही, तुम्ही ऐका आणि शेकडो तुमच्या मित्रमंडळींना सांगून टाका. पुढच्या वर्षी दुसरे ॲडमिशन, यातून जे सोडून जातील तेवढेच आम्ही देऊ. प्लीज माफ कराल का मला, जादा ॲडमिशन आपल्याला घ्यायचे नाही. मुलांचं ऐका, 550च्या पुढं पाहिजे का, नवीन हॉस्टेल चालू करायचं का, ते केलं तर त्यांना माहिती दादाजीचं इकडं प्रेम मिळायचं, दादाचे त्या नवीन हॉस्टेलवर जातील, मग तुमच्या बरोबर कोण आहे. म्हणून त्यांना दादाजी हवे, त्यांचे इतकं प्रेम जगात कुठंच नाही. संस्था चालक 70, 72, 73 वर्षाचा आणि मुलं 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत, ही आमचं वयाचं अंतर पाहिलं तर 60 वर्षाचा फरक 10वीच्या माझ्या वयात आहे, 10वीच्या मुलांचा माझा, आणि 70 वर्षाचा फरक पहिलीच्या दुसरीच्या मुलाचा माझा आहे, एकूण 70. आणि तरी आमची फ्रेंडशिप आहे, तरी आमची असं जगात कुठं सापडणार नाही.
नाही. माझे काल आलेले ते वेगळेच, ते छोटे छोटे फ्रेंड होते आणि हे सगळे मोठे मोठे फ्रेंड, कारण हे खूप मोठमोठ्या पोस्टवर जाणार आहेत, हे खूप मोठे फ्रेंड आहेत. ते छोटे कारण आता ते काही करणार नाही, आता त्यांचं कर्तृत्व संपलं, त्यांचं वय थोडं राहिलं म्हणून ते छोटे. ज्याचं वय थोडं राहिलं ते कसे छोटे. इथं सर्वात छोटं कोण आहे? दादाजी. कोण छोटा आहे सर्वात? कारण सगळ्यात कमी वय माझं शिल्लक राहिलं, मी सगळ्यात छोटा. आणि जी KGची मुलगी आहे इकडं बसलेल्या काही आले नाही, हे सगळ्यात मोठी आहे. आलं का लक्षात? हे सर्वात मोठे. पहिली दुसरीचे मुलं मोठे, 5वी 6वीचे थोडेसे कमी मोठे, 9वी 10वीचे मोठेच ते. म्हणून खूप छान असं यांचं इंटरव्ह्यू घेताना किती छान वाटलं, मन भरभरून आलं. त्यांचे व्हिडिओ पण पाहिले मी, त्यांनी क्लासमध्ये जाऊन जुन्या शाळेत शिकवलेले व्हिडिओ पाहिले आणि मी रडत होतो त्या दिवशी. क्या बात आहे, वेगळा प्रयोग झाला. धन्यवाद त्या आईवडिलांना, धन्यवाद माझ्या या लेकरांना, धन्यवाद आज पहिल्याच दिवशी ज्यांनी बक्षीस जिंकले, मिळवले, जिंकले. एका फोनला बक्षीस सुद्धा होतं. पालकांनी आपल्या मुलांना फोन नाही लावून दिले. त्या मुली पण आता ते मुलं पण असं छोटे तोंड करून बसले. आलं का आमचा दुबळ नेहमी फोन लावणारा. मुलगा आणि मुलगी जुनी झाले का ते फोन लावत नाही, कॉन्टॅक्ट ठेवत नाही, कारण त्यांनी चुका केलेल्या असतात आणि त्यांच्या त्या चुका त्यांच्या डोळ्यासमोर येतात. फोन लावायचं पण दादाजीने आपण तर कॉपी केली होती, आपण तर चोरी केली होती, आपण तर मारामारी केली होती, आपल्याला ते ए ग्रेड नाही मिळाली, आपल्याला तर बी ग्रेड नाही मिळाली, आणि मग ते नाराज होतात, फोन लावायला घाबरतात. पण जे नवीन मुलं आले ते उत्साहाने फोन लावतात. काही जुने लावतात, पण नवीन मुलांचं फोन करण्याचं प्रमाण नेहमी जास्त असतं. जुना मुलगा हा चुकांमुळे, ती मुलगा आणि मुलगी चुकामुळे गिल्टी त्याला वाटतं, थोडं गिल्टी, आणि त्याच्या चुका पकडलेल्या असतात 2, 3, 4 वर्षात. गिल्टी वाटलं तर ते करत नाही. काही नवीन मुलं सुद्धा गिल्टी वाटतात. त्यांचं घरी गेलं तर घर सोडून इकडं आलं का दादाजी दादाजी भलते लाडा करतात. कॉलेजच्या मुलं, कॉलेजच्या मुली, KGचे पहिले सर्वच वर्गाचे इथं आलो दादाजी दादाजी दादाजी. काही नाही. अरे इतकं खायला आणलं मुलांनी, इतकं छान छान, इतके छान छान पदार्थ आणले दादाजी, इतके चालले मी जास्त, आणि त्यांच्या समोर पाहता ते वाटून देतो मी. अका एका मुलीने मिठावडा आणला आमच्या, काय नाव, कस्तुरीने. मी आता सकाळ 2-3 तासात त्या मुलांना मिठावडा दिला, गुलाबजामुन, काही जे येऊ मी मुलांना वाटून देतो. मला इतकं खायचं नसतं, मी घरातही कोणाला फारसं देत नाही. आमच्या घरातही फारसं तर कोणाला आग्रह नाही. सिया सात्विकला बळच मानवलं काही खा, डांगे मॅडमला खायचं नाही, मला खायचं नाही. ज्ञानेश पूनम इतके बिझी असतात का आल्यावर संध्याकाळी त्यांना खाण्याची कधी बेडवर पडतील असं त्यांची इच्छा होती. थकून जातात रे. आणि म्हणून ते जे तुम्ही देतात त्यातलं तुमचं टेस्ट करतो आणि बाकीचं आम्ही वाटत असतो. पण देणाराचे पालकांचे आमच्या डोक्यात असतात. जे पालक इथं फळं देतात, खाऊ देतात, मुलांकरता भाजीपाला देतात, प्रचंड वेगवेगळे विचार करून देतात. धन्यवाद. सर्व जाता त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी एका पालकाने इतके छान कच्चे केळे आणून दिले. आज नेमकं 15 ऑगस्टला आम्हाला केळे आणावंच लागतात. आम्ही जो 5000 केळी आणतो आणि त्याच्यात ते 500-600 हजारे केळी ॲड झाले आणि आणखी मजा आली. म्हणून देणाराने जे भाव ठेवलेला आहे तो आमच्या हृदयात आहे, काळजी करू नका. तेव्हा श्रद्धा, विश्वास असलेल्या पालकांनो पुनश्च सर्वांना नमस्कार. सावधान. 4.5 महिने आधी जागा करत आहोत. सावधान. ओम शांती. बाय करा सर्व पालकांना. जेवायला जायचं. हे फक्त हॉस्टेलचे आहे, डे स्कॉलर नाही. इकडं वर स्टेजवर बाय बाय. कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी बाय बाय ना कहना.